आहोत फ्राय करून घ्यायचे, तळून घ्यायचे चांगले। शेंगदाणे आपले आहेत, जिरं मोहरी टाकायचं, मिरच्या टाकायच्या। आता आपण कांदा टाकणार आहोत। कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतायचा। आपल्या इकडे कांदा परतून झालेला आहे। हे पोहे तयार आहेत। आता त्यावर आपण थोडी कोथिंबीर टाकणार आहोत। कोथिंबीर टाकलेली आहे, टाकणार आहोत वरून। तर हे पहा मैत्रिणींनो, माझे पोहे तयार आहेत। तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा।